तू शांत हो, मी घरी येते, मग बोलू आपण. तोपर्यंत शांत राहा, काळजी घे, रडू नकोस आणि रडणं थांबव आधी. बाय. काय झालं असेल नक्की मेनकाला? तिच्या आवाजावरून खूपच घाबरल्यासारखी वाटत होती. घरी गेल्याशिवाय काहीच समजणार नाही. चला, अक्षराच्या डोक्यात तर खूळ भरलं. आता पुढचा जालिम डाव टाकायची वेळ आली. सुंदरच्या उभ्या आयुष्यावर नांगर फिरवणार आहे. बघता बघता त्याला माझ्या तालावर नाही नाचायला लावलं ना, तर नावाची मेनका नाही. सुंदर, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. असं कसं वागलो म्या? काय करून बसलोय म्या? असं कसं वागलो म्या? कसं वागलो म्या? नालायक काय, नीच आहे, नालायक काय, माणूस म्हणून घ्यायचं लायकीचं नाही. कसं वागलो म्या? का वागलो? सुंदर, अरे काय झालं सुंदर? असा का दिसतोयस? आहे अगं, कवा नव्हतं म्या लय नीच वागलोय बघ. म्हणजे सुंदर, जे काय आहे ते मला स्पष्ट सांग बघू. हाय, काल म्या आणि मेनका ते कार्यक्रमाला गेलतो. तू रात्रीचा फायदा घेतलास माझा. आता काय जीव घेतोस का? सुंदर, अरे तू म्हणजे तू प्यायला होतास तर? ताई, वहिनी तू का बस. तरी ती बिचारी पोर मला सांगत होती, पर म्या विश्वास नाही ठेवला. तू या थराला गेला सुंदर. त्या बिचाऱ्या पोरीला आयुष्यातून उठवला चांडाळा. ताई, शब्द जपून वापरा. कुणाविषयी बोलताय हे विसरू नका. त्याची आठवण त्याला तरी आहे का? वहिनी, एकदा जाऊन त्या पोरीला भेट. अगं, सशासारखी गांगरून गेली या बिचारी. आणि यो समद करून सवरून गरीबासारखा चेहरा घेऊन बसलाय वा इथं. ताई, तुमचा मेनकावर विश्वास असेल, पर माझा सुंदरवर स्वतःपेक्षा भी जास्त विश्वास आहे. आणि तो हे समजा खरं आहे असं जरी म्हणत असला ना, तरी माझं मन सांगता येत आहे यात काहीतरी घोळ आहे. तो घोळ यानेच घातलाय. पण तुझ्या आंधळ्या मायेला कसं दिसल ग ते? ताई, तोंड सांभाळून बोला. आजवर मॉप सांभाळून घेतलंय, पण आता नाही.
सुंदर असा निघाल असं वाटलं नव्हतं मला. आत्ता पातूर विश्वास ठेवला नाही मी त्या पोरीच्या बोलण्यावर. पण जेव्हा हा स्वतःच्या तोंडाने समजा कबूल करतोय ना तेव्हा बास. आता मला काय बी ऐकून घ्यायची गरज नाही. मग नका ऐकू. पर एवढं ध्यानात असू दे, सुंदरची आई त्याच्या पाठीशी होती आणि यापुढे बी असणार. ताई अगं गप की. हा का हो काय चाललंय इथं? हा जे काय झालं असेल आपण त्याच्यावर विचार करू आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढू ना. असं भांडतंय कशाला घरात? ताई अगं तुझा बीपी जर का वाढला तर केवढ्याला पडेल ते आपल्याला. तू आज चल आणि शांत बस बघू जरा. मी नाही शांत होऊ शकत यशवंता. मेनका कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय. आत माझ्या खोलीमध्ये आहे ती. जाऊन बोला. ताई मेनका, मेनका. ताई अहो, इथं तर कोणीच नाही. कुठे गेली असेल मेनका? तुम्ही दाराची कडी लावून गेला होता ना, मग ती या खोलीतनं बाहेर गेली कशी? लई हळवी झालीये पोर. जीवाचं काही बरं वाईट केलं नसल ना तिनं. ताई असं काय बी होणार नाही. अहो इथंच असेल कुठेतरी. तुम्ही शांत व्हा बघू. वहिनी अगं तुला कळत नाहीये. सुंदर जे वागलाय ना त्यानं पूर्ती खचलीये ती. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल असं बनत होती. मी समजावलं तिला आणि ताई असले अभद्र विचार तुम्ही मनातच आणू नका. अहो असेल इथंच कुठेतरी. आपण समदे मिळून शोधूया तिला. तुम्ही आधी शांत व्हा पाहू. शांत व्हा, शांत व्हा. कशी शांत होऊ म्या? लेकीवानी हाय पोर माझ्या. तिला जर काही झालं ना तर मी अजिबात शांत बसणार नाही. सुंदरला ना उभ्या आयुष्यात माफ करू शकत नाही म्या. ताई अहो ताई ही आहे बात घालायची नाहीये. आपल्याला मेनकाला शोधायला हवं. चला चल यशवंत. मेनका म्हणतात ना हो, सांगून गेला शहाणा मी बोलून गाढव. पण सुंदरला ना काय सांगायची गरज ना तो काय बोलणार हाय. त्याला तो सरळ